आता ऊन किती वाढलंय बरं, आणि एवढ्या उन्हात मला ह्या किटल्या घासायला लागतात, कारण की देवर्षीचे बाबांना मुद्दाम लेट येतात. मला तर खरंच तसंच वाटतं, कारण की ते आल्यावरती ना फ्रेश होतं, मस्त जेवायला बसता, आणि मला ना आधी ह्या किटल्या घासावं लागतं, कारण की हे जर जास्त वेळ ठेवलं ना तर यांचा वास येतो, त्यामुळे ना घासावंच लागतं. किटल्या घासून झाल्या मी गाडीत बघते की काय आणलंय का काय, आणि आज आहे ना हे पाव आणले होते. आता मिसळ आणि पाव असं बेत होता रात्री, त्याच्यामुळे म्हटलं उसळ आणि पाव दोन्ही घेऊन या, पण साहेबांनी फक्त पाव आणले, आणि सोबत आहे ना खूप सारे असे ढेपीचे पोते होते. त्यानंतर म्हटलं चला एकदा चक्कर मारून येऊया, गोठ्यामध्ये जर शेण असलं ते काढून घेते, म्हणजे कसं नंतर आहे ना ते म्हशी त्याच्यावरून चालून सगळं घाण करून देतात. ह्या मस्त बसल्या होत्या, आणि घरात येऊन बघते ना तर यांचं पण छान जेवण चालू होतं. मी पण जेवायला बसले, पण समोर आहे ना एवढे सारे भांड्यांचा ढीग होता, आणि ते भांडे सगळे मला घासायचे होते. आता भांडे होता की नाही तोपर्यंत मॅडम उठल्या. मग उठल्यावरती ना आंघोळ घालून झोपवलेलं असतं, म्हणून मग हिचे कपडे घातले. कपडे घालताना तर एवढे नाटके असताना, म्हणजे हे बघा तुम्हीच एवढी मस्ती करते ना, तिला अजिबात काही घालायचंच नसतं. आणि त्याच्यानंतरचा जो टास्क असतो तो मोठा, तो म्हणजे हिला पावडर लावणं, कारण की पावडर तर आम्हाला अजिबात आवडत नाही, कारण आम्ही ना चुकून मुलगी झालो, कारण की पूर्ण मुलासारखीच आहे. त्यानंतर आहे ना गंधाची बॉटल आम्हाला घ्यायचीच राहते, आणि माझं नाही ते तिला गंध लावायचं काम चाललं होतं, तर हिला असं रोज नादूनच सगळं हे करावं लागतं. त्यानंतर मस्त अशी टोपी घातली, आणि टोपी घातल्यावर तर आम्ही एवढं गोड दिसतो ना बास कधी. आता तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय, म्हणजे तुम्हाला माझ्यातली कुठली तरी गोष्ट आवडली ना, हो की नाही, मला खरंच सांगा. तुम्ही जसं मोठ्या युट्यूबर्सला सपोर्ट करताना तसं माझ्यासारख्यांना पण सपोर्ट करा प्लीज. माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी कनेक्ट राहा.